नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून आपल्याला तेवढं समजलं असेल की आजचा व्हिडिओचा आपला टॉपिक काय आहे. आजचा आपण व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती बनवत आहे तुम्हाला हे थंबनेल बघून आयडिया येऊन लागले असेल. हे बघा मित्रांनो, हे फक्त माझ्यासोबतच नाही होत, जे न्यू यूट्यूब कंटेंट क्रिएटर आहेत ना त्या सर्वांना या परिस्थितीपासून पुढे जावं लागतं. म्हणजेच की आपण यूट्यूबवरती एखादा व्हिडिओ अपलोड केला ना तर त्या व्हिडिओला स्टार्टिंगला 200-300 व्ह्यूज येऊन जातात, पण नंतर जो व्हिडिओ आहे ना आपल्याला त्याची व्ह्यूज एकदम ब्लॉक होऊन जातात. बऱ्याचशा युट्यूबर्सला म्हणजे कॉन्टेंट क्रिएटर जे न्यू आहेत त्यांना माहीत नाही की हे कशामुळे होतं, याच्या मागील कारण काय आहे. आपण टॅग, टायटल, डिस्क्रिप्शन हे लावण्यात काही चुकी केली आहे का, किंवा अजून काही जे असतील ते आपण आता सगळं काही या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ खूप तुमच्यासाठी माहितीपूर्वक असणार आहे आणि मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम सोप्या पद्धतीने समजून जातील. व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला आता जे गोष्ट क्लिअर करून देतो. आता बऱ्याचशा युट्यूबरच्या जे स्टार्टिंग मध्ये असताना त्यांचे प्रश्न येतात किंवा कुठून तर ते बघतात की सेटिंग आहे जी आपण ऑन करू आणि आपल्या चॅनलचे व्ह्यूज एकदम धडधड वाढून जातील. तर हे बघा, अशामधली कोणती सेटिंग तर मला आतापर्यंत माहीत नाही पडली आहे आणि नाही जे सेटिंग तशी सेटिंग काही राहतच नाही मित्रांनो. यूट्यूबवरती एक असतं यूट्यूब अल्गोरिदम. हा जो अल्गोरिदम असतो मित्रांनो, हाच ठरवतो की आपला व्हिडिओ किती बूस्ट करायचा आहे, म्हणजे या व्हिडिओसाठी किती व्ह्यूज द्यायचे किती नाही. समजलं, काही सेटिंग वगैरे नाही राहत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सगळं समजून म्हणजे जेवढं आपल्यासाठी गरजेचं आहे तेवढं सगळं समजून जाणार आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये, ठीक आहे ना. तर हे बघा मित्रांनो, आता आपण हे एक्झाम्पलसाठी माझ्या चॅनलचं आपण एक्झाम्पल घेऊया, कारण की माझ्या चॅनलची पण तीच परिस्थिती आहे. व्हिडिओजला व्ह्यूज येतात 200-300 व्ह्यूज येतात, जास्तीत जास्त माझ्या 2-3 व्हिडिओला 500 पर्यंत व्ह्यूज ब्लॉक होऊन जायले. आता बघा, आपण जो माझा जुना व्हिडिओ आहे तो बघूया. आता इथं आपण सगळ्यात पहिले व्हिडिओमध्ये बघू टॅग, टायटल, थंबनेल, डिस्क्रिप्शन. हे आपण हे चुकीच्या प्रकारे वापरलं तर आपल्या व्हिडिओचे व्ह्यूज टॉप होतात. ते कसं काय, हे बघा. मी याचा थंबनेल आता चेंज केलं. पहिले थंबनेल वेगळं होतं, तो आता थंबनेलचा फोटो माझ्याकडून डिलीट झाला आहे बहुतेक, म्हणून तो काय दाखवू शकणार नाही मी. हे बघा, आता मी स्वामी विवेकानंदजीचे विचार पार्ट 1 याच्यावरती क्लिक करतो आणि आता आपण समजून घेऊ टॅग, टायटल, थंबनेल, डिस्क्रिप्शन याच्यामुळे आपल्या व्ह्यूजवरती कसा परिणाम होतो. तर इथं पेन्सिलवरती क्लिक करू. हे बघा मित्रांनो, आपला जर तुम्हाला टायटलचा भाग दिसतोय, इथं माझा व्हिडिओचा टायटल आहे स्वामी विवेकानंद जीचे विचार टॉप 5 असं, म्हणजे आणि गुड थॉट असं मी त्याचा टायटल दिला आहे, बरोबर. आणि ते हॅशटॅग लावलेत मी, स्वामी विवेकानंद मोटिवेशन हे हॅशटॅग लावलेत. आणि डिस्क्रिप्शन आहे. डिस्क्रिप्शन मध्ये काय आहे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे डिस्क्रिप्शन बनवली आहे. हे जे वरचं डिस्क्रिप्शनचा जो भाग आहे ना, डिस्क्लेमर वगैरे, हा सगळं मी AI कडून बनवला आहे. कारण की जेव्हा मी YouTube स्टार्ट केलं होतं तेव्हा आपल्याला काही एवढे डिस्क्रिप्शन वगैरे काय लिहायचं ते माहीत राहत नाही, तर मी AI कडून जनरेट केलं होतं ते डिस्क्रिप्शन वगैरे. आणि आता राहिलं टॅग्स, की तर टॅग मी एवढे लावलेले आहेत. आता हे टॅग जे आहेत ते तुम्ही बघून घेतलं हे काय, पण हे टॅग वगैरे कसं लावायचं, टायटल कसा ठेवायचा, आता हे बघून घ्या मित्रांनो. आता तुम्ही एखाद्या सब्जेक्टवरती व्हिडिओ बनवला आहे, तर तुमचा टायटल असा असला पाहिजे की व्ह्यूवर जे असताना त्यांना वाचता समजलं पाहिजे की या व्हिडिओमध्ये त्यांना काय पाहायला भेटणार आहे किंवा कशा रिलेटेड टॉपिक आहे तो त्यांना टायटल वाचून समजला पाहिजे. जास्त किचकट बी टायटल ठेवायचा नाही, जास्त मोठा पण ठेवायचा नाही, शॉर्ट ठेवायचा. आणि जो आता हॅशटॅग आहेत, हॅशटॅग पण जे आपल्या व्हिडिओशी रिलेट आहेत तेच हॅशटॅग लावायचे. जसं मी आता इथं स्वामी विवेकानंद यांच्यावरती व्हिडिओ बनवला आहे, बरोबर. तर स्वामी विवेकानंदजीचे विचार, त्यांच्या विचारांमध्ये खूप मोटिवेशन असतं, गुड थॉट्स, चांगले विचार आहेत. तर त्याच प्रकारचे इथे हॅशटॅग लावले पाहिजे, ना की दुसरे काही हॅशटॅग भरून ठेवायचे, जे कामाचे तेच लावायचे. आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण स्वामी विवेकानंद जे आहेत ना त्यांच्या रिलेटेडच तिथं डिस्क्रिप्शनमध्ये माहिती द्यायची, जे कामाचं आहे तेच ठेवायचं आहे, इतर गोष्टी नाही करायच्या आहेत. आणि टॅग जे आहेत ना मित्रांनो, टॅग याच्यामध्ये मी तेच आपल्या व्हिडिओशी रिलेट करतात ना तेच टॅग लावायचे आहेत. काही ट्रेंडिंग टॉपिक चालू आहे तो आपण आपल्या टॅगमध्ये टाकून देऊ असं नाही करायचं आहे. तुमचा जो विषय आहे, तुम्ही जो व्हिडिओ बनवला आहे त्याच्या रिलेटच टॅग तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये लावायचे आहेत. त्याच्याने काय होतं माहिती आहे का, हे टॅग, टायटल, थंबनेल, डिस्क्रिप्शन हे काय काम करतं, याच्यामुळे काय काम होतं, जे यूट्यूबचं अल्गोरिदम आहे ना त्याला समजतं की आपला हा व्हिडिओ कोणत्या टॉपिकशी आणि कशावरती रिलेट बनवला आहे. तर ते यूट्यूब अल्गोरिदम काय करतं माहिती आहे का, जे व्ह्यूवर्स आहेत ना, म्हणजेच की जी ऑडियन्स कोणती व्हिडिओ पाहते ते सगळं यूट्यूब अल्गोरिदमला माहीत असतं की ह्या व्यक्तीला कोणता विषय पाहायला आवडतो. तर तुमचा व्हिडिओ जर त्या व्यक्तीच्या विषयाशी रिलेट करत असेल, तुमचे जे हॅशटॅग वगैरे आहेत त्या व्यक्तीच्या व्हिडिओ म्हणजे
तो व्यक्ती जो व्यक्ती व्हिडिओ पाहतो त्याच्याशी रिलेट करत असेल तर तुमचा व्हिडिओ त्याला सजेशन होईल. म्हणजेच की जसं की आता आपण माझं उदाहरण घेऊ, मी जर माझ्या मोबाईलवरती मोटिवेशनल व्हिडिओ बघत आहे, स्वामी विवेकानंदची व्हिडिओ बघत आहे किंवा काही मोटिवेशनल व्हिडिओ बघत आहे ना, माझ्या व्हिडिओमध्ये जे मी हॅशटॅग वगैरे लावले तसं दुसरं कोणी लावले असतील मोटिवेशनल व्हिडिओज, गुड थॉट्स म्हणून, तर त्यांचे व्हिडिओ मला शो होतील. ते हा एक यूट्यूबचा अल्गोरिदम आहे. तर अजून आपण याला अजून चांगल्या प्रकारे समजून घेऊ. आता इथं फक्त तुम्हाला हे समजलं की टॅग, टायटल, डिस्क्रिप्शन हे कशा प्रकारे काम करतं. मेन आपलं काय, आपले व्ह्यूज का स्टॉप होतात हे ना, आपले व्ह्यूज का स्टॉप होतात, आपला हा व्हिडिओचा मेन पार्ट आहे जो की सगळ्यांना समजून घेण्याचं खूप गरजेचं आहे. तर व्ह्यू स्टॉप होण्याचं कारण आता आपण इथं बघू मित्रांनो की काय कारण आहे. पहिले तुम्ही समजून घ्या, आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काय होतं. व्हिडिओ जेव्हा आपण अपलोड करतो तेव्हा यूट्यूब आहे ना, त्या व्हिडिओला 100 ते 500 लोकांपर्यंत पोहोचवतो. हा एक आपला म्हणजे यूट्यूबचा आहे ना टेस्ट फेज म्हणून असतो. म्हणजे याच्यामध्ये ना यूट्यूब टेस्ट करतो की आपला जो व्हिडिओ आहे तो 100-500 लोकांना पाठवला आहे, त्याच्यामध्ये किती लोक त्या व्हिडिओला बघतात किंवा किती लोक त्या व्हिडिओला स्किप करू देतात. याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, तुमचा जो व्हिडिओ आहे यूट्यूब चेक करतं की या व्हिडिओचं थंबनेल बघून किती लोकांनी या व्हिडिओला क्लिक केलं. दुसरं, या व्हिडिओला वॉच टाइम किती आला आहे. म्हणजेच की या व्हिडिओमध्ये लोकांनी फक्त ओपन केला आहे, पण थंबनेल पाहून ओपन केला आहे, पण या व्हिडिओमध्ये लोक टिकलेत का व्हिडिओ लोकांनी स्किप करून टाकला, व्हिडिओ तिथून कट करून दिला, बॅक होऊन गेले, हे यूट्यूब चेक करतं. आणि अजून किती ऑडियन्स या व्हिडिओशी एंगेज झाली, म्हणजेच की लोकांनी या व्हिडिओला कमेंट केलं, लाईक केलं, शेअर केलं, हे पण यूट्यूब चेक करतं. तर याच्यामुळेच आपले व्ह्यू वाढणार आहे का नाही, इथून आपली सुरुवात होते की आपले व्ह्यू वाढतील का स्टॉप होऊन जातील. जर ऑडियन्सने तुमचा व्हिडिओ आहे ना पूर्ण वॉच केला नाही, सुरुवात क्लिक तर केली पण ती व्हिडिओमध्ये पूर्ण बनवून राहिले नाही, त्यांनी मध्येच व्हिडिओ स्किप करून टाकला, सुरुवातचे 5-10 सेकंडपर्यंत राहिले त्यांनी व्हिडिओ स्किप करून टाकला, तर यूट्यूबच्या अल्गोरिदम पर्यंत काय मेसेज जातो आपल्या व्हिडिओ पासून की हा व्हिडिओमध्ये ना दम नाही आहे, प्रकारे व्हिडिओ एवढा स्ट्रॉंग नाही आहे, ऑडियन्स या व्हिडिओला पाहत नाही. तर आपल्या चॅनलवरती एक निगेटिव्ह याचा वाला इम्पॅक्ट पडतो. त्याच्यामुळे यूट्यूब काय करतो, तो जे व्हिडिओ आहे ना तो जे त्याने अजून जे 100-200 लोकांपर्यंत पाठवणार होता, 500 लोकांपर्यंत पाठवणार होता, तो ते पाठवणं कमी करतो. म्हणजे आपला व्हिडिओ आहे ना जास्त लोकांपर्यंत सजेस्ट होत नाही. तर ते का, कारण की लोक आपल्या व्हिडिओला सुरुवातला स्किप करून देत आहे, व्हिडिओ पूर्ण पाहत नाहीये, व्हिडिओचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतोय. तर आपण मग काय होतं, याच्या पुढे काय होतं, जास्त लोकांना सजेस्ट होत नाही. हा जे कारण आहे मित्रांनो की आपल्या व्हिडिओची व्ह्यूज टॉप होऊन जातात. म्हणजे स्टार्टिंग फेजमध्ये आपले व्हिडिओ 500 लोकांपर्यंत पोहोचले, त्याच्यापैकी जर आता माझा त्या व्हिडिओला 200 व्ह्यूज आलेत तर 200 लोकांनी त्या व्हिडिओला क्लिक केलं, पण नंतर ना त्या व्हिडिओला त्यांनी पूर्ण बघितलं नाही, लोकांनी अर्ध्यामध्येच त्या व्हिडिओला स्किप करून टाकलं, पूर्ण बघितलं नाही. म्हणून माझा जो व्हिडिओ आहे ना तो यूट्यूबने अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवलंच नाही. त्याच्या मागील कारण दिलं शकता की मी हा जो टॉपिकवरती व्हिडिओ बनवला आहे, बहुतेक ज्यांनी या व्हिडिओला क्लिक केलं आहे त्यांना त्याविषयी पहिलेच नॉलेज असेल, त्यांनी पाहिलं असेल, त्यांना बोर वाटत असेल तर त्यांनी स्किप करून टाकला, व्हिडिओ पाहिला नाही, असे कारण राहू शकतो. तर आपल्याला करायचं काय आहे, याचं सोल्युशन काय आहे. आता आपण यूट्यूबवरती यूट्यूब कंटेंट क्रिएटर आहेत, तर आपण काय करतो, आपण कोणताही टॉपिक घेतो हे की नाही, एक आपल्यामध्ये असताना पण आपल्याला पूर्ण नॉलेज नाही राहत, व्हिडिओ कसा बनवायचा, कशाने आपण कशा प्रकारे आपल्या ऑडियन्सला आपल्या व्हिडिओशी बांधून ठेवलं पाहिजे. आता म्हणजे बांधून ठेवायचं म्हणजे असं नाही की त्यांना दोरीवर बांधून ठेवायचं, एक आपल्या बोल्यामध्ये आपण काय सांगतोय, आपल्या सांगण्यामध्ये एक ऑडियन्समध्ये ना आपल्यामध्ये आणि ऑडियन्समध्ये एक ट्रस्ट बिल्डअप झाला पाहिजे. म्हणजेच की एक त्यांना वाटलं पाहिजे की आपण या चॅनलवरती आहेत, आपण ज्या युट्यूबरचं ऐकत आहेत ना तो आपल्याला सगळ्या गोष्टी ऑथेंटिक सांगणार आहेत, ज्या आहेत जसं आहे तसं सांगणार आहे. अजिबात म्हणजे काही एक्स्ट्रा ॲड करणार नाही किंवा जे सांगायचं आहे ते सांगून दुसरं काही सांगणार नाही, ते सोडून दुसरं काही सांगणार नाही. असा एक ऑडियन्सचा आपला एक ट्रस्ट बिल्डअप झाला ना, विश्वास बसला ना, तेव्हा तुमचे व्ह्यू जाते. जे व्ह्यू तुमचा पहिल्यांदा व्हिडिओ पाहताय ना ते तर तुमचे व्हिडिओ कायमस्वरूपी पाहणारच आहे, पण जे नवे व्ह्यूअर्स असतात ते पण आपल्यासोबत जुळले जातात. म्हणून लक्षात ठेवायचं, आता जे चुकी मी बी केली या व्हिडिओमध्ये, मी बी जी चूक केली ते आता मला समजते की मी जे की माझं आणि ऑडियन्सचं जे बॉन्डिंग व्हायला पाहिजे ना, मला ती तयार करता आली नाही, जी आत्तापर्यंत व्हिडिओ टाकले ना त्यांच्यामध्ये. म्हणून ऑडियन्सने माझे व्हिडिओ स्किप केले, पण आता मी बागा शिकतोय, जे आपण चुकी केल्यात ना त्याच्यापासून आपण शिकतो की आपल्याला आता ही चुकी नाही करायची. आपण याचं असं नाही की तुम्ही आजचा जो व्हिडिओ टाकलाय, अपलोड केला युट्यूबवरती, की तुमचे 5 व्हिडिओ अपलोड केले आणि तेच व्हायरल होतील, त्यांना जास्त व्ह्यूज येतील असं भाग नाही. मित्रांनो, आपण जे व्हिडिओ अपलोड केले ना आपल्याला त्यांच्यामधून शिकायचं आहे की आपण काय चुकी केली, आपण इथं काय बोललं पाहिजे होतं, आपण इथं ऑडियन्सला कशा प्रकारे अजून गोष्ट चांगल्या प्रकारे सांगितल्या पाहिजे होत्या, हे आपण त्या व्हिडिओपासून शिकलं पाहिजे, जे की मी आता शिकायचा प्रयत्न करतोय.
आणि आता हे बघून घेऊ मित्रांनो, आपण तर बघितलं याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट कसा पडतो, पण पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कसा पडतो आता आपण ते बघून घेऊ. हे बघा मित्रांनो, आता याच उलट झालं म्हणजे ऑडियन्सनी तुमचा व्हिडिओचा थंबनेल बघून व्हिडिओला क्लिक केलं, प्लस पॉईंट. व्हिडिओ स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत तुमच्या व्हिडिओमध्ये पुरं बनवून राहिले, एकदम घट्ट पकडून ठेवला व्हिडिओ अजिबात स्किप केला नाही. व्हिडिओला त्यांनी भले लाईक करो किंवा डिसलाईक करो किंवा सुरुवातला लाईक नाही करणार, पण तुमचा जो वॉच टाइम आहे तो खूप मोठा मॅटर करतो मित्रांनो, की तुमचा व्हिडिओ स्किप नाही झाला तर युट्यूबला याचा काय पॉझिटिव्ह सिग्नल जाईल माहिती आहे का, की हा व्हिडिओमध्ये ना दम आहे. दम आहे व्हिडिओमध्ये, ऑडियन्स यांना याला चिपकून राहिलेली आहे. म्हणजे हा व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोहोचला ना तर ते लोक पण या व्हिडिओला फुल पाहतील, असा एक युट्यूब पर्यंत एक मेसेज जातो. तर युट्यूबचा अल्गोरिदम काय करतो, तो व्हिडिओ ना अजून बूस्ट करतो आणि जास्त लोकांपर्यंत तो जो व्हिडिओ आहे ना सजेशन पाठवतो. म्हणजे ज्या टॉपिकशी मी व्हिडिओ बनवला आहे, समजा आता स्वामी विवेकानंद जेचाच व्हिडिओ पकडू आपण, जे लोक पॉझिटिव्ह व्हिडिओ पाहायला ज्यांना आवडतात ना, तर माझा व्हिडिओ त्यांना सजेस्ट होईल. ते जेव्हा स्क्रोल करतात ना तेव्हा त्यांना माझा व्हिडिओ लिस्ट होईल, तिथं शो होईल. मग ते बहुतेक त्यांच्यावरती आता व्हिडिओ बघता का नाही, पण असं जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ युट्यूब बूस्ट करेल, जास्त लोकांपर्यंत पोहोचल. म्हणजे अशाच प्रकारे आपले व्हिडिओचे व्ह्यूज वाढतात की जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि जर आपला व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत सजेस्ट होणार नाही तर आपल्या व्हिडिओचे व्ह्यूजच कसं येणार आहे मित्रांनो. हा जो सगळा आहे ना हा अल्गोरिदमचा खेळ आहे. म्हणजे आपल्याला असं नाही की आता अल्गोरिदम करायचं आहे, नाही. आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये ना एक गोष्ट ध्यान ठेवायची की आपली ऑडियन्सला काय पाहिजे, त्यांना आपण कशा प्रकारे आपल्या व्हिडिओमध्ये टिकवून ठेवू शकतो, आपल्याला हेच आपल्या व्हिडिओमध्ये ऍड करायचं आहे, जे आपण आतापर्यंत केलं नाही. तर मित्रांनो, जेवढं मला समजलं, जेवढं माझ्या मनात होतं ते सगळं मी आपल्याला सांगायचा प्रयत्न केला आहे. आशा करतो तुम्हाला सगळं समजलं असेल. आणि हा व्हिडिओ तुम्ही जर इथपर्यंत बघतायत तर एक तुमच्यामध्ये प्लस पॉईंट असं समजतो मी की तुमच्यामध्ये ना काहीतरी करायची जिद्द आहे. तुम्हाला यूट्यूबवरती नक्कीच तुम्ही यूट्यूबवरती एक दिवस सक्सेस होशाल, माझ्या लवकर होशाल. कारण की मित्रांनो, आपण कोणत्याही कंटेंट क्रिएटरचा व्हिडिओ जर बघतो की त्याचा टॉपिक आपल्या विषयाशी रिलेट आहे बुवा, आणि जर तुम्ही तो व्हिडिओ फुल बघतायत म्हणजे तुमच्यामध्ये काही ना काही शिकायची एक जिज्ञासा आहे. तुम्हाला कोणतीही गोष्ट परफेक्ट शिकायची आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत माझा बघितला. तर तुमचं मी खूप खूप धन्यवाद करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो, तुम्हाला बेस्ट ऑफ लक करतो की तुम्ही जेव्हा पण व्हिडिओ बनवशाल तर तुम्ही एकदम अशाच उत्कृष्टपणे व्हिडिओ बनवा की तुमचा व्हिडिओ पण थांबला नाही पाहिजे. ऑडियन्सने तुमच्या व्हिडिओला घट्ट चिटकून धरून एकदम काय करून पूर्ण बघितला पाहिजे, असं तुम्हाला तुम्ही ते ऑडियन्ससोबत ट्रस्ट बिल्डअप केलं पाहिजे, असं काम केलं पाहिजे. तर तुम्हाला शुभेच्छा देतो, बेस्ट ऑफ लक करतो. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही पण थोडंफार बी गोष्टी जर शिकायला भेटली असेल ना, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करूनच घ्या. व्हिडिओ शेअर करायचा तर शेअर करू शकता तुम्ही तुमच्या मित्रांना. जर त्यांना यूट्यूबर बनायची इच्छा असेल तर त्यांना पण आत्तापासून माहिती पडेल की आपले व्हिडिओज बहुतेक तुमचे व्हिडिओचे व्ह्यूज टॉप होऊ शकतात. तर मग ते टेन्शन नाही घेणार की माझे व्ह्यूज टॉप होऊन गेले, व्ह्यूज वाढत नाही असे विचार नाही करणार. मेहनत करत राहायची आपल्याला. आपल्या मेहनतीला एक दिवस नक्कीच फळ भेटणार आहे. तर बस त्या फळाची वाट पाहायची, मेहनत करायची आहे. व्हिडिओ इथपर्यंतच आपल्याला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मी तुमच्यासाठी असेच जी व्हिडिओ आहे ना ती आणत राहील. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे की मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला ते बेल आयकॉन ऑन करताना बेल आयकॉन ऑन करून घ्या, म्हणजे तुम्हाला पहिले नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ सगळ्यात पहिले पाहू शकता.